नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। ठाकरे गटात कोकणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण 2019 मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे। मुंबईत आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, त्यामुळे चंद्रकांत धोत्रे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यांना हृदयविकाराचा तीव्र वेदना होत होत्या, मात्र वेळीच उपचार उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। 2029 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय। काल रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव्य केलं होतं। त्याला उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं असं म्हणत त्यांनी हा दावा केलाय। कारची टँकरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांना प्राण गमवावे लागले। पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले। वर्ध्याच्या तरोडा नजक हा अपघात झालाय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील एका घरातील गॅस सिलेंडरची गळती होऊन घराला आग लागल्यानं 8 वर्षीय चिमुकल्या नातवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून आजी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे। सांगलीचे माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काल सोमवारी सकाळी नेमिनाथ नगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला होता। घराच्या हक्काच्या वादातून वृद्ध मामाच्या डोक्यात दगड मारून भाच्याने त्याला गंभीर जखमी केले। उपचारादरम्यान वृद्ध मामाचा मृत्यू झाला। ही घटना 24 मार्च रोजी सायंकाळी कांचनवाडी परिसरातील कांचननगर येथे घडली आहे। मृत मामाचे नाव प्रभाकर नाईक असे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असा गौप्यस्फोट चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी केलाय। भाजपात नव्याने आलेले काय टीका करतात याचा मला फरक पडत नाही असा टोला देखील प्रणिता चिखलीकर यांनी लगावलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला होता। यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। या प्रकरणात आम्ही विशेष तपास समिती नेमावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। ही SIT सरकार नाही तर न्यायालय नेमेल, कोर्टाच्या अंतर्गतच ही समिती असेल असं देखील ते म्हणाले आहे। दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झालाय। फणस काढण्यासाठी सकाळी 7 वाजता 70 वर्षीय शेतकरी लक्ष्मण गवस शेतीत गेले होते। मागून हत्तीने हल्ला केला। हत्तीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे। मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाच्या अधीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून म्हटलंय की राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी। रत्नागिरी येथील पुरातत्व कार्यालयाला BDS यंत्रणेच्या तांत्रिक कारणामुळे 6 कोटी रुपयांचा फटका बसलाय। तांत्रिक बिघाडामुळे पुरातत्व कार्यालयाला आलेला निधी राज्य शासनाकडे परत गेल्याने हा निधी परत मिळवण्यासाठी पुरातत्व विभागाला धावधाव करावी लागली। समाज माध्यमांवर ओळख झालेल्या एका तरुणीसह तिच्या 2 मैत्रिणींशी असभ्य वर्तन करणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी बदलून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। ही घटना नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील कठोरा परिसरात घडली आहे। या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हास्य कलाकार कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली। तसेच पोलीस आणि तक्रारकर्ते व शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस बजावून कामरा याच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। चैत्र शुद्ध एकादशी निमित्त हरिहरच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुम निघाली आहे। जवळपास 3 लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत। उन्हाचा फटका बसू नये म्हणून मंदिर समितीने दर्शन रांगेत पाणी, सरबत, उपवासाचे पदार्थ, वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे। काँग्रेसमधील संघाचे छुप्या पाठीराखांना पक्षातून काढून टाकण्याची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अहमदाबादमधील सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय स्मारकातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे। काँग्रेसच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाला मंगळवारी सुरुवात झाली असून गुजरातमध्ये 64 वर्षांनी पक्षाचे अधिवेशन भरवले जात आहे।
नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःच्या 14 रोपवाटिका आहेत. या सर्वांची अतिशय दुरवस्था झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत सर्व रोपवाटिका काट टाकत आहेत. साफसफाई, पाण्याची सोय तसेच मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जात आहे. विविध कारणांनी मातीचे आरोग्य बिघडल्याच्या स्थितीत शेतकऱ्यांना जमिनीतील पोषक तत्वांची माहिती घरबसल्या मिळवून देण्याची गरज ओळखून मानव विकास मिशनने राज्यभरातील कृषी विज्ञान केंद्रांसह कृषी महाविद्यालयांना फिरत्या प्रयोगशाळा काही वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र नव्याचे 9 दिवस वापरत आलेल्या त्या सर्व फिरत्या प्रयोगशाळा नंतरच्या काळात अक्षरशः भंगारात निघाल्या असून मानव विकासाच्या मूळ उद्देशांना राज्यभरात हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. ठाण्यातील एका शाळकरी मुलाने थेट रिझर्व्ह बँकेला पत्र व्यवहार करून राज्यातील सर्वच सार्वजनिक बँका, वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांसह इतर बँकांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचे आणि मराठी भाषा येत नसलेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकण्यास आणि लिहिण्यास प्रशिक्षण प्रोत्साहन देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. विदर्भातील अतिशय उष्ण वातावरणाचा विचार न करता सर्व राज्यात एकच नियम लागू केल्यामुळे या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना व पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. शिक्षण संचालकांच्या परिपत्रकाचा आधार घेत विदर्भातील स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकारी यांना दिले. डोंबिवली MIDCतील एम्स रुग्णालय परिसर, सोनारपाडा, डोंबिवली नागरी सहकारी बँक भाग आणि मालवण किनारा हॉटेल परिसरात शनिवारी, रविवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर काळे ठिपके पडले असल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रदूषणाचा प्रकार असल्याच्या तक्रारीत करत MIDCतील नागरिकांनी या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवले आहे. राज्यात तापमानाचा उच्चांक प्रचंड वाढलाय. बहुतांश ठिकाणी तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जातोय. यंदा पुण्याच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा असून 39.55% उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा मराठवाड्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याहूनही कमी असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत उच्च शिक्षित तरुणांनी ज्येष्ठ नागरिकाला 1,60,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने 6 जणांना अटक केली आहे. कोरोना काळात अनेक क्षेत्रांसमोर समस्या उभ्या राहिल्या. काहीशा तशाच समस्या आणि आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतांसमोरही उभ्या ठाकल्या आहेत. या लोककला आणि तमाशावर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करून भविष्यात सरकारने करावयाच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारांनी घेतलाय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातील घोटीच्या एका खासगी शाळेत 9वीच्या 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, निरोध व तंबाखूजन्य पदार्थ आढळले आहेत. उपमुख्याध्यापकांनी अचानक दप्तराची तपासणी केल्याने हा प्रकार समोर आलाय. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावणी धाडण्यात आले. त्यांच्या समोरच या विद्यार्थ्यांना समज देण्यात आली आहे. भारताचा शेजारील देश नेपाळ सध्या नवीन आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलाय. तर नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. नेपाळमध्ये हिंदूंची टक्केवारी अधिक आहे. नेपाळच्या एकूण लोकसंख्येत 80.6% हिंदू आहेत. टक्केवारीत नेपाळ अग्रस्थानी तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. वक्फ सुधारणा विधेयक 2025 चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हे विधेयक आता लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मंजूर झाले असून राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. असे असले तर या कायद्याला देशभरातून विरोध होतो. या विधेयकाविरोधात देशभरातून तब्बल 15 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौर मध्ये दीपक कुमार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक उलगडा केलाय. दीपकची हत्या अन्य कोणी नव्हे तर त्याची पत्नी शिवानीनेच केली असल्याचा पोलीस तपासातून उघडकीस आलाय. दीपक त्याची पत्नी शिवानीवर संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात दररोज वाद व्हायचे. त्यामुळे शिवानीने रेल्वेत नोकरीला असलेल्या दीपकच्या हत्येची योजना आखली. प्राप्तिकर न भरलेल्या अनेकदा उद्योगपतींसह सेलिब्रिटींना सरकारकडून नोटीस पाठवली जाते. मात्र हरियाणातील सिरसा येथे राहणाऱ्या सलून मालकाला प्राप्तिकर विभागानं चक्क 37,87,00,000 रुपयांच्या उत्पन्नावर कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे सलून मालकाला ऑपरेटरला मेहनत करून केवळ सरासरी 500 रुपये उत्पन्न मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 एप्रिल रोजी मुद्रा कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा केली। या योजनेच्या मदतीने हजारो लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करता आला। या योजनेच्या मदतीने अनेकांना व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करता आले। या योजनेचा मुख्य उद्देश हा सूक्ष्म उद्योग आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक हातभार लावणे हा आहे। या योजनेअंतर्गत गेल्या 10 वर्षात 50 कोटींहून अधिक कर्ज खाती मंजूर करण्यात आली आहे। एका महाविद्यालयाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका चक्क शिपायाने तपासल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे 5000 रुपयांच्या मोबदल्यात या शिपायाला उत्तरपत्रिका तपासण्याचं काम सोपवण्यात आलं होतं। त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत तपासाचे आदेश दिले आहेत। तसेच यासाठी जबाबदार प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलंय। गेल्या वर्षी अयोध्येत भगवान राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। आता जवळजवळ 1.25 वर्षानंतर भव्य राम मंदिरात आणखी एका अभिषेक सोहळा होणार आहे। राम मंदिरातच भगवान श्रीरामाचा भव्य दरबारही बांधण्यात आलाय। हा दरबार मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधला असून लवकरच याचे लोकार्पण होणार आहे। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे विशाखापट्टणम मधील 30 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देण्यापासून वंचित राहावे लागले। त्यामुळे आता आमचे वर्ष वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलंय। मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावलाय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या 2 ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे। भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादवादा झाल्याचा दावा केलाय। जयपूरमध्ये एका भरधाव SUV कारने रस्त्यावर गोंधळ उडवला। दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या रस्त्यावर 7 किलोमीटर पर्यंत SUV भरधाव वेगात चालवली। कार चालकाने 9 जणांना चिरडले। या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 पादचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बनावट डिग्री घेतलेल्या एका भामट्याने मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका मिशनरी हॉस्पिटलमध्ये चक्क हृदयरोग तज्ञ म्हणून काम केले। मात्र त्याने ज्याच्यावर उपचार केले त्यातील 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संबंधित भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे एक पथक दमोह येथे पोहोचले आहे। मतमोजणीच्या कालावधीत मतांची इलेक्ट्रॉनिक मोजणी करण्याबरोबरच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल स्लिपची हाताने 100% गणना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। शेअर बाजारातील झालेली प्रचंड पडझड, सतत वाढणारी महागाई यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलाय। अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे। किरकोळ पेट्रोल डिझेलच्या विक्री दरावर फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। उत्तर प्रदेशातील अमरोहा इथे 3 मुलांची आई मुस्लिम महिला शबनमने तिच्या दुसऱ्या पतीला सोडून तिसऱ्यांदा हिंदू प्रियकरासोबत मंदिरात लग्न केलंय। 12वीत शिकणाऱ्या मुलावर शबनमचा जीव जडला। त्याच्या प्रेमापोटी तिने पोटच्या 3 मुलांसह पतीलाही सोडलंय। आता हिंदू प्रियकरासोबत लग्न करून तिने शबनम नाव बदलून शिवानी नाव ठेवलंय। मेरठ प्रकरणाची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशमध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे। बिजनौर येथे एक महिलेने रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या तिच्या पतीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले। या खुनाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही। पत्नीने पतीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असे दाखविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा बनाव उघड झालाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीन वगळता सगळ्या देशांवरील टॅरिफ 90 दिवसांसाठी रोखण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या। आता यावर व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिले। चीन वगळता अन्य देशांवरील टॅरिफ 90 दिवसांसाठी रोखण्याचा विचार ट्रम्प करतायत ही निव्वळ अफवा आहे। त्यात कोणतंही तथ्य नाही असं व्हाईट हाऊस कडून सांगण्यात आलंय। अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे। सोमवारी बाजाराचं कामकाज सुरू होताच जवळपास 5% घसरण पाहायला मिळाली। वॉल स्ट्रीटवर व्यवहार सुरू होताच सगळे प्रमुख निर्देशांक धडाधड कोसळले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत। शेअर्स विकून त्याऐवजी सरकारी बॉन्ड्स विकत घेण्याचा कल वाढलाय। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याची भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज आदेश दिले आहेत। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उद्या बुधवारपासून राज्यभरात
MHT CET प्रवेश परीक्षेला सुरुवात होणार आहे। पहिल्या टप्प्यात PCB ग्रुपसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे। नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 50,087 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। राज्यातील दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण तयार करण्यात येणार असून त्याबाबत रोजगार व स्टॉलचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास आणि उद्योग विभागाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अमेरिकेत खरे तर ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक आहे, परंतु एका अहवालाने खळबळ उडाली आहे। प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार येत्या 15 वर्षात अमेरिकेतील मुसलमानांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त होणार आहे। अहवालाच्या मते साल 2007 मध्ये अमेरिकेत मुसलमानांची संख्या 2.35 दशलक्ष होती, जी साल 2017 मध्ये वाढून 3.45 दशलक्ष झाली आहे। अजय देवगन स्टारर रेड 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय। या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा IRS अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसेल। रेड 2 चित्रपटामध्ये रितेश देशमुख शक्तिशाली राजकारणी दादा भाईच्या भूमिकेत दिसणार आहे। या चित्रपटात रितेश देशमुख एक भ्रष्ट राजकारणी असणार आहे। संगीतकार गायक विशाल दादलानी यांनी इंडियन आयडल या शोला निरोप दिला। नुकतेच त्याने या गोष्टीचा खुलासा केला होता, तो पुढील सीझन पासून या सिंगिंग रियालिटी शो मध्ये जज म्हणून दिसणार नाही। इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस उपक्रमांतर्गत 28 प्रतिभावंत फुटबॉलर्सनी जगाला आपल्या प्रतिभेची झलक दाखवली आहे। यात 16 मुलं आणि 12 मुली आहेत। हे सर्व युवा फुटबॉलर्स ऑस्ट्रियाच्या गमुंडेन येथे 1 आठवड्याची फुटबॉल ट्रेनिंग करून भारतात परतले आहेत। या चॅम्पियन्स युवा फुटबॉलर्सचं सोमवारी दिल्लीत ऑस्ट्रियाच्या राजदूत कॅथरीना विसर यांनी स्वागत केलंय। इंडियन प्रीमियर लीगच्या 21व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभव केला। या सामन्यात बंगळुरूने दिलेले 222 धावांचा लक्ष्य गाठण्यात मुंबई संघ 12 धावांनी अपयशी ठरला। शेवटच्या षटकात मुंबईला 19 धावांची गरज असताना कृणाल पांड्यानं 3 विकेट घेत बंगळुरूला विजय मिळवून दिला। यासह 2015 नंतर बंगळुरूनं मुंबईत पहिलाच विजय मिळवला होता। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या। अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।